हॅलो, नमस्ते. कशा आहात गोडतैनं? होप मस्तच असताल. मी पण छान आहे. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून. कशा आहात ताईंनो? छानच असताल, छानच राहा. नवीन वर्ष येतंय. लक्षात ठेवा, नवीन वर्षामध्ये जे काही घडलं असेल ते विसरून जा. आता नव्याने सुरुवात करायची, नव्याने जग बघायला सुरुवात करा. अजून वेळ गेलेली नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी मी करू शकते एवढं लक्षात ठेवा. जसं की जे बी माझे जुनी व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे की मी माझं आयुष्य कसं हँडल करते, 2 मुलं घेऊन एकटी कशी राहते, कसं स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. तर जे घडून गेलं त्या गोष्टी धरत न बसता प्लीज सोडून द्या आणि पुढचं जे भविष्य आहे, पुढचं जे आयुष्य आहे ते बघा. आणि 2024ला अगदी आनंदाने आणि खुशी अलविदा करा. कारण का 2024ने बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या. आपले दाखवले, परके दाखवले, पैसा दाखवला, पैशाला किती किंमत आहे हे दाखवली. पैसा असेल तर माणसाला किंमत आहे, पैसा नसेल तर माणसाला किंमत नाही. हा बऱ्या कमी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की पैसा आहे तर माणूस आहे किंवा पैसा नाही तर माणूस नाही, असं नाही आहे. बऱ्याचशा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण काहींचा तर सेमच आहे. आमच्या बिल्डिंगच्या बाजूला आहे ना थोडंसं काम चालू होतं. आपटापटीचा आवाज तुम्हाला जास्त येईल, तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. थोडं आहे ना स्टँड नसल्यामुळे ना फोन लावायला अडचण जाते. कारण की ते रिंगचं जे स्टँड आहे का त्याला फोन व्यवस्थित बसतो, पण ते खूप कुठं नाही त्याचा आणून पुढच्या घरामध्ये लावा, त्यानंतर त्याला सेट करा. त्यापेक्षा आरशापाशी फोन ठेवला आहे. सांगायचे आहे, अजून वेळ गेलेली नाही आहे, बराच वेळ आहे आपल्यापाशी, बरंच काही करू शकता. व्यायाम करा, थोडं वजन कमी करा, स्वतःकडे लक्ष द्या. कशा दिसत आहेत, काय होते तुम्ही, काय दिसायला लागलं आहे, कशाचं टेन्शन आहे एवढं, सोडून द्यायचं. टेन्शन प्रत्येकाला आहे. देवालासुद्धा टेन्शन होतं, काय देवालासुद्धा टेन्शन होतं. चांगल्या गोष्टी बघायला, गोष्टी स्वतःमध्ये घडवायचा प्रयत्न करा. जे घडून गेलं आहे किंवा जे घडून गेलं ते आपल्या हातात नव्हतं, जे घडते ते पण आपल्या हातात नाही. जेवढं नशिबात आहे तेवढं तो होणारच आहे आणि ते घडणारच आहे, त्याच्यात कोणीही टाळू शकत नाही. तर जे आहे त्याच्यामध्ये स्वतःला व्यवस्थित स्थिर म्हणतात ते ठेवा, शांत ठेवा. चिडचिड कमी करा, पण थोडी चिडचिड कमी करा. व्यायाम करा, स्वतःकडे लक्ष द्या. थोडंसं स्वतःला सावरायचा प्रयत्न करा. थोडंसं घरात का असं ना, तुम्हाला वाटत असेल की घरातच राहिल्यावर सतत गाऊन लटकणं, गाऊन घालून फिरणं किंवा तो बुचडा बांधून फिरणं ते सुद्धा आपल्याला अवघड जातं. ते स्वतःला एक थोडंसं ड्रेस वगैरे, सकाळी ड्रेस वगैरे घालून घ्यायचा, त्यानंतर थोडंसं मंगळसूत्र घालायचं, त्यानंतर कानातले घालायचे, थोडंसं आवरून मग घरातल्या कामाला लागायचं. येता जाता आरशात बघायचं, स्वतःला छान वाटतं, पॉझिटिव्ह भेटतो. नंतर स्वतःमध्ये एक ऊर्जा निर्माण होते की नाही मी छान दिसते. आणि छान दिसतोच आपण, कोण म्हणे आपण छान नाही. मेंटली बिमार असेल किंवा मेंटली जास्त ताण असेल किंवा डिप्रेशनमध्ये असतात छोट्या छोट्या गोष्टीमुळं, त्यानंतर तब्येत बरी नसेल, शारीरिक प्रॉब्लेम असतील, काही ताण असेल, काही सोडून द्या. काही एक उपयोग नाही ते धरून बसून. उठा, स्वतःला सावरा. जग बघा पुढं निघलंय, आपल्या पुढं जग निघलंय, आपण अजून तिथंच आहोत. काय आपण पण भरपूर काही करू शकतो. भरपूर महिलांमध्ये भरपूर ताकद आहे, भरपूर काही करू शकतो. तेच दुखणं, तेच रडगाणं, तोच ताण, तेच डिप्रेशनचा ताण सतत घेऊन बसू नका. ते तुमच्या तब्येतीवर असर होतोय आणि ते तुमच्या मनावर आणि तुमच्या डोक्यावर असर होतोय, इतर कोणाच्याही होत नाही. ज्यावेळेस सुख येतं म्हणताना, ज्यावेळेस सुख येतं त्यावेळेस सगळे येतात सुखामध्ये, पण ज्यावेळेस दुःख येतं ना दुःखामध्ये कोणीच येत नाही. त्यासाठी आज जर आपल्या तब्येतीला जपलं, आज जर आपल्या मेंटॅलिटीला जर जपून ठेवलं ना आपण, पुढं फ्युचरमध्ये ते काम येईल. काय सोडा ते टेन्शन, सोडा ते दुखणं. माझं सतत ते दुखत राहतं. ते म्हणल्याने ते जास्त दुखतं. ते सोडून द्या ते दुखणं, किंवा ताण डोक्यातून काढून टाका. 2024मध्ये सगळं सोडून द्या. सगळं म्हणजे जे शारीरिक दुखणं असेल किंवा मेंटली दुखणं असेल किंवा डिप्रेशनचं दुखणं असेल. बरेचसे जणांना बरेचसे वेगवेगळे दुखणे आहेत. व्यायाम करायला लागा. साधं सिंपल गोळ्या खाणं पहिली गोष्ट तर बंद करा. जोपर्यंत गोळ्या सोडत नाही तोपर्यंत आजारही सुटत नाही. गोळ्या सोडा, आजार आपोआप सुटून जाईल. कोणी एकदम अति दिसायला छान आहे, कोणी अति दिसायला चेहऱ्यानं थोडंसं 19-20 आहे, पण त्याचं मन छान आहे. बरोबर आहे का नाही? त्याचं मन छान. जे आपल्यापाशी आहे, जे आपण करतोय, जे आपण बघतोय, जे आपण खातं पितोय, जे आपण जीवन जगतोय ना, ते काही जणांचं स्वप्न आहे. एवढं लक्षात ठेवा. खरंच काही जणांचं स्वप्न आहे. मी माझ्याहून खूप जास्त अनुभव घेतलेला आहे. कारण की मी जे जगते बघा, मी जे एकटी राहून सगळ्या गोष्टी हँडल करते, एकटी राहून मुलं लहानचे मोठे केले, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट आत्तापर्यंत करत आले. माझी मनस्थिती खराब होती, असं नाही की मी खूप स्थिर आहे, खूप
व्यवस्थित आहे. नाही, माझी पण एखाद्या मुलांवर आडाओरड होतो, चिडचिड होती, घरच्यांवर होतो, बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात पण घडते. पण ते मेंटेन कशा करायच्या, त्या गोष्टीतून सावरायचं कसं, त्या गोष्टीतून निघायचं कसं, मुलांना होईल तेवढं शांततेत सांगायचं, घरच्या लोकांना होईल तेवढं शांततेत सांगायचं. माझा स्वभाव तो खूप तडकीफड आहे. जे मनात आहे तेच तोंडावर, मी घरच्या असो की बाहेरच्या असो, मी बोलून दाखवून, माझं असं आहे. पण कुठंतरी अवघड जातो हा स्वभाव माझा, मला पण जातो, समोरच्यांना पण जातो. पण मी आहे तशीच आहे तसं राहा. आपल्याला काही चेंज वगैरे करायचं नाही की खूपच तुम्ही चेंज व्हा, तुमची राहण्याची पद्धत बदलायची किंवा वागण्याची पद्धत बदलायची किंवा तुम्हाला आहे तेच राहा, पण त्याला थोडंसं चेंज करा. आपलं वागणं असो, सकाळी उठून पहिले गोष्ट तर व्यायाम करायला लागा, योगा करायला लागा, हळूहळू करा. एकदम तर कोणती गोष्ट जमत नाही, हळूहळू करा. जिथून जी गोष्ट तुम्हाला वाटतं की ही जमत नाही मला, तर ती गोष्ट जमती. अशक्य कोणत्याच गोष्टी नाही या जगामध्ये. तर प्रयत्न करून बघा, नक्कीच होईल तुमच्याकडनं. मी नाही करत आली का, मी पण सगळ्या गोष्टी बघत आले. माझ्यासारख्या तर भरपूर अशा महिला आहेत ज्या सिंगल मदर आहेत. तर मी माझ्या चॅनलचं नाव पण सिंगल मदर दिलेलं आहे, तुम्हाला याच्यावरून तर कळलंच असेल. आणि तुम्ही जेवढे व्हिडिओ बघता त्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही तिघं तुम्हाला दिसू, माझे 2 मुलं आणि मी, बाकी इतर माझे नातेवाईक. तर 2024-2025चं स्वागत छान पद्धतीने करा. रोज नवे नवे चेंजेस आणा. 2024ला जे वाईट आहे, ज्या गोष्टी आवडत नाही, ज्या गोष्टी जमत नाही, त्या 2024सोबत सोडून द्या. 2025मध्ये चांगल्या गोष्टी घेऊन या, पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन या. स्वतःला सावरा, स्वतःला बघा, स्वतःला किंमत द्या, स्वतःला महत्त्व द्या. आहे की स्वतःला जोपर्यंत किंमत देत नाही, स्वतःला जोपर्यंत हिंमत देत नाही, स्वतःवर जोपर्यंत विश्वास बसत नाही आणि स्वतः काही अचीव करत नाही, तोपर्यंत आपली ओळख कुठंही बनणार नाही. आपण असंच जर गावण्यासारखं जर राहिलो ना, तर आपल्याला कुठंच काही भेटणार नाही. आणि महिलांच्या बाबतीतही आहे, ती ड्युटी करणारी महिला असो किंवा घरात बसणारी महिला असो, काय होईल तेवढं स्वतःला चेंज करा. होईल तेवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला शिका, बघा, वाचा, लिहा. तुम्हाला लिहायच्या आवड असेल तर लिहा. त्यानंतर बघा, जात जा. त्यानंतर दुनियादारी थोडीशी बघा. नाही बाहेर जायला जमत, फोन आहे, इंटरनेट आहे, चांगले सगळ्यांपाशी चांगले फोन आहे, ते स्क्रीन टच ते वापरा. तिथून भरपूर काही शिकायला आहे आपल्याला. नाही घरात बाहेर जॉब नाही करून देत, स्वतःला बिझी ठेवा, भरपूर बिझी ठेवा स्वतःला. काहीतरी एक फोकस ठेवा की मला ह्या वर्षात हे करायचं आहे, त्या वर्षात मला जे गेलं ते मी सोडून देणार आहे. आता नवीन वर्षात मला काय करावं लागेल आणि मी काय काय करू शकते. प्लीज ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. 2025मध्ये तर माझं एक आहे, होप स्वामी महाराजच्या कृपेने ते होऊन जावं. खूप छान आहे. करण तर तुमच्यासोबत, म्हणजे होईल तर तुमच्यासोबत व्हिडिओ येईनच. आणि व्हिडिओचं जर म्हणताल तर अधूनमधून थोडी 19-20 होतीच आहे, कारण की कामाच्या दगदगीमध्ये ना तुमच्यापर्यंत रोज व्हिडिओ टाकायला अशक्य होते माझ्याकडनं. तर तुम्ही समजून घेऊ शकता. पण प्लीज चॅनलला पण फॉलो करत जा, व्हिडिओ पण बघत जा. आणि होईल तेवढं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ लाईक केलं, इतरांनासुद्धा माझे व्हिडिओ दिसता आणि शेवटी थोडीफार मला पण पुढं चालून मदत होईल तुमची. तर असं करा. 2025चं स्वागत आणि 2024चं एंड. भेटूया चांगला एखाद्या अशा छानशा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन मी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.